हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? तर 1 वर्षानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, कुठे गायब झाली होती? व्हिडिओ का येत नव्हते? आता नसेल पडला तरी मी सांगणारच आहे, कारण मी आलीच त्यासाठी आहे. आणि ज्यांनी परत व्हिडिओ बघितल्यानंतर काही जणांना असंही वाटू शकतो, आली बाबा ही परत. आता थोडे दिवस राहणार, पुन्हा गायब होणार. तर नाही, आता मी गायब होण्यासाठी नाही आली आहे. आत्ता मी प्रॉपर एक माझी नवीन सुरुवात करण्यासाठी आलेली आहे. खरं तर एखादं वर्ष आपल्या आयुष्यात असं येतं ना, की जे आपल्याला खूप काही गोष्टी शिकून जातं. आणि माझ्यासाठी माझं मागचं वर्ष आणि गेली काही महिने म्हणजे 2026ची देखील शिकण्यासाठीच होती. आणि खरं तर ही एखादं वर्ष, एखादा महिना, एखादी परिस्थिती, एखादी सिच्युएशन काहीही असेल, जिथे तुमचं आयुष्य बदलतं. आणि हो, बदल घडल्यानंतरचा व्यक्ती आणि बदल नसलेला व्यक्ती यामध्ये खूप फरक असतो. बऱ्याच जणांना माहिती पण असेल. तर आज मी चॅनलवरती ना हा माईक किंवा हा कॅमेरा जेव्हा मी सेट करत होती ना, खूप प्रश्न होतेच पुन्हा मनामध्ये, की लोक काय म्हणतील किंवा माझ्याविषयी कोणाचं काय मत असेल किंवा काय. पण मला फरक पडत नाही. टू बी ऑनेस्ट, मला फरक पडूनच घ्यायचा नाही आहे. कारण माझं आयुष्य आहे. आता तुम्ही म्हणाल, आम्हाला काय करायचं आहे, तुझं आयुष्य तर तू काही पण कर. बरोबर आहे. आणि तसं नाही आहे मंडळी. मी एक्सायटेड आहे, नर्वस पण आहे. त्यामुळे माझ्या अशा सगळ्यांना मिक्स भावना निघत आहेत व्हिडिओ करताना, की मी एक्झॅक्टली काय बोलू, एक्झॅक्टली मला काय बोलायचं आहे. कारण प्रत्येक वेळेस ना मला परफेक्टली तुमच्यासमोर यायचं असायचं, की माझा व्हिडिओ परफेक्ट झाला पाहिजे, माझं बोललेलं असेल ते परफेक्ट झालं पाहिजे, मला जे मांडायचं ते परफेक्ट. आता मी जी आलेली आहे, मला कुठल्याही प्रकारचं परफेक्शन माझ्यामध्ये नको आहे. म्हणजे परफेक्शन हवे, बट मी परफेक्टच आहे. मी परफेक्टच सांगणार किंवा हे मला घेऊन नाही यायचं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मी एक गोष्ट शिकलेली आहे. परफेक्ट असण्यापेक्षा आपण ना आनंदी असणं, हॅपी असणं, तुमच्या सोलला काय महत्त्वाचं आहे, की तुम्ही का खुश राहतात, कशामुळे खुश राहतात, या गोष्टी मॅटर करतात. आता तुम्ही म्हणाल, की ही बाई एवढी बडबड करतीये, हिला झालं काय? म्हणजे बाई सांग, एवढी तुझ्यामध्ये बदल झालेला आहे, तर तो का झालेला आहे? तर सांगते. गेली अनेक महिने मी खूप टेन्शनमधून गेलेली आहे, खूप स्ट्रेसमधून गेलेली आहे. फिजिकली असेल, मेंटली असेल. आणि एक सिच्युएशन अशी आली, की बास, हे आयुष्य नको आहे आता मला. बस झालं, माझं झालं सगळं, मला मोक्ष प्राप्ती होऊ देत आता, असंही झालेलं. आणि पुन्हा मग म्हणतो ना आपण, एकदा माणूस ना असा थॉट येतो, की आता मला जगायचं नाही, बस झालं यार, बस माझ्याने काही होतच नाही आहे, बस. पण त्यानंतर जी सुरुवात होते ना, ती खरं तर ती ॲक्च्युअल सुरुवात असते. आणि मी तर म्हणते, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक मुमेंट यावी ना, जिथे असं वाटतं, की बस झालं यार, नाही जगायचं आता. पण मरू नका, मरू नका. खरं तर आपण जन्म घेतलाय तो मरण्यासाठी नक्कीच नाही आहे. खूप प्रॉब्लेम्स येतात, खूप सगळे सोल्युशन्स असतात, खूप सगळ्या गोष्टी असतात. फक्त आपल्याला ते हँडल नीट करता आल्या पाहिजे. सो इथून मागे माझ्या चॅनलचं कंटेंट होतं, की व्लॉगिंग होतं, वेट लॉसची जर्नी, जी मी कधीच पूर्ण केली नाही, जी माझ्याने झालंच नाही. आणि आजही त्या जर्नीपेक्षा जास्त वजन घेऊन मी इथं बसलेली आहे. खरं तर कुणी परफेक्ट नसतं, आणि जे असतील ते असतील, मी तर नाही आहे बाबा. आणि वजन आणि माझं रिलेशनशिप ना, त्याला काय नाव देऊ मी, इस प्यार को क्या नाम दूँ, ते मला सोडत नाही आहे. आणि मला त्याला प्रेमाने घालवायचं आहे आता. खरं तर जेव्हा माझं मागच्या वेळेस ना मी चॅलेंज घेत होती, तर मला असं वाटायचं, की बाबा 20 किलो वजन, 15 किलो वजन कमी करून मी लोकांसमोर माझा हे ठेवणार, आपण काय म्हणतो, आदर्श ठेवणार. सो नाही झालं, मग काय, जगणं सोडून द्यायचं का? नाही. त्यावेळेस मला ना, आता तुम्ही म्हणाल, ही मोटिवेट करायला आली की डिमोटिवेट करायला आली? तर मी मोटिवेटच करायला आली आहे. आणि माझ्या मोटिवेशनने तुम्ही मोटिवेट व्हाल नाही व्हाल मला माहीत नाही. आणि मी असं काही एवढी परफेक्ट नाही कोणाला मोटिवेट करण्याइतकी. बट मला जस्ट माझी जर्नी सांगायची आहे, की मागे ना मला माझ्याकडे एक रस्ता नव्हता. मी खरंच आता सिरियस आहे. मला लोक सिरियस घेत नाही. जेव्हा मी सिरियस असते तेव्हा त्यांना असं वाटतं मी फन करते आहे. जेव्हा मी नसते सिरियस तेव्हा लोकांना वाटतं मी सिरियस आहे. सो माझं नेचर कधी कधी मलाच कळत नाही कसं आहे.
तर आता थोडक्यात सांगते, मागे मी चॅनल का बंद केलं. तर मागे चॅनल बंद करण्यामागची कारणं होती. माझ्या मागे खूप सगळा स्ट्रेस होता. मला करिअर विषयी मी फोकस होते. त्यानंतर फिजिकली मी तेवढी स्टेबल नव्हती. त्यानंतर भरपूर असे घरगुती प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. मेन असो म्हणजे पुरुष असो बायका असो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. सेम माझ्या आयुष्यात होतं आणि मला ते हँडल करता येत नव्हत्या गोष्टी, की यू नो यूट्यूबवरती काम करणं म्हणजे तुम्हाला बराच टाईम द्यावा लागतो आणि त्यामधून मग नाही का माझी चिडचिड व्हायची, इतरांची चिडचिड व्हायची, की काय हे त्यातून मिळत तर काहीच नाही आहे आणि बऱ्याच गोष्टी होत्या. मग नंतर असं झालं, की नंतर असं झालं, मला नाही करायचं आहे, कुठलंही काम मला करायचं नाही आहे. त्यानंतर मी वजन कमी करायचा निर्णय घेतला होता. मला वजन कमी करताना दिशा नव्हती खरं तर सांगायचं तर. मी फक्त आज वाटलं मला आणि उद्या बसली. चॅलेंज घेतलं, चॅलेंज सुरू केलं, 8 दिवस झालं, नंतर नाही झालं. तर आत्ता तसं नाही आहे. खरं तर पहिल्यांदा जाणून घेणं महत्त्वाचं असतं, की तुमचं शरीर तुम्ही का ते फॉलो नाही करत आहे. म्हणजे माझं असं होतं ना, मी कोणतंही काम घेत होते पहिले तर ते मी पूर्ण करतच नव्हते. काहीही असो, मग ते फक्त वजनच नाही, कुठलंही काम असो. मी यूट्यूब घेतलं, मी थोडे दिवस करायचे, सोडून द्यायचे. त्याच्यानंतर मी वेट लॉसचं चॅलेंज घेतलं, वजन कमी थोडं दिवस करायचे, सोडून द्यायचे. मी जिमला जायचे, 8 दिवस जायचे, 9व्या दिवशी मी घरी बसायचे. 9व्या दिवशी घरी बसले की मी 15 दिवस घरीच असायचे. तर ते नव्हतं माझ्यामध्ये, ते डेडिकेशन नव्हतं, ते मोटिवेशन नव्हतं. सो काही महिन्यांपूर्वी इतक्या गोष्टी घडल्या ना, की मला माझा स्वतःचा मेंटल स्ट्रेस देखील हँडल करता येत नव्हता. त्याचमध्ये माझ्या बॉडीमध्ये झालेले प्रचंड चेंजेस, म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स झालं, PCOD झालं, मिसकॅरेज झालं, सगळ्या गोष्टी इतक्या आल्या ना, की त्यानंतर असं झालं, की नाही, मला माझ्यासाठी जगायचं आहे आणि मला माझ्यासाठीच विचार करायचा आहे. लोकं काय विचार करता मला आता फरक पडत नाही. कारण कसं आहे ना, आपण एखाद्याला बदलू कधीच शकत नाही जोपर्यंत त्याला बदलायचं नसतं. कारण मला असं वाटायचं ना, की ठीक आहे, काही लोकांचं माझं पटत नसेल किंवा काही लोकांचे माझे विचार मॅच नसतील होत, तर मी जुळवून घ्यायचा प्रयत्न करते. मी माझे एफर्ट्स टाकते. त्या कुठलंही नातं असो, मग असंच नाही नवरा बायकोचं असेल, घरगुती असेल, कुठलंही रिलेशन असो, त्यामध्ये मला वाटायचं की मी परफेक्ट बनते. बट नाही, जोपर्यंत समोरच्याला तुम्ही जसा विचार करताय, म्हणजे आता मी म्हणणार नाही की मी सगळ्याच ठिकाणी बरोबर असेल असं नाही आहे, बट कधी कधी ना चुका प्रत्येकाच्या सोडायच्या असतात. माझी चूक असेल, इट्स ओके, तुम्ही समजून सांगू शकता. बट काही लोकांचं कसं ना, वेगळे डोके चालतात. सो मला असं व्हायचं की ओके, मी परफेक्ट बनते, पण काय मिळालं परफेक्ट बनून? काहीच नाही. सेम थिंग, तुम्ही चेंज होतात, समोरचा चेंज होत नाही. त्यामुळे काय होतं ना, तुम्हाला त्रास होतो आणि तो त्रास इतका भयानक असतो ना, की तुम्ही एखाद्याला सांगाल ना, की अरे मी चेंज झालं, तरी ते म्हणणार तू काय बदललीस, तू काय केलं, काय आहेस. आणि मला ह्या वृत्तीचा राग येतो जेव्हा एखादी बाई असो, पुरुष असो, कोणीही. मला इथे काय फेमिनिझम जागवायचं नाही आहे, की मी महिला आहे तर महिलांनाच त्रास होतो असं नाही आहे. पुरुषांनाही त्रास असतात, प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात त्रास असतोच. काही असेल, मग तो मेंटली असतो, कुणाला पैशाचा असतो, कुणाला शारीरिक असेल, कुणाला मानसिक असेल, व्हॉटेवर. त्रास हा प्रत्येकाला असतो आणि जे हॅपी असतील त्यांनी खरंच आयुष्यभर हॅपीच राहावं. तर आणि त्रास म्हणजे मग ते असं आहे ना, आपण बदललो, नाही बदल घडत, तो एक टेन्शन असतं आपल्याला. इतरांच्या आपल्याकडून म्हणजे आपल्याकडून एवढ्या अपेक्षा नसतात, एवढ्या लोकांनी आपल्याकडून अपेक्षा ठेवलेल्या असतात, आपण त्या पूर्ण करत नाही, म्हणून ते एक वेगळं टेन्शन. त्याच्यानंतर जेव्हा मला असं म्हणजे झालं ना, की माझं असं होत होतं, की मला धाप लागायची, माझा जीव असं घाबरल्यासारखं व्हायचं. त्याच्यानंतर मला असं म्हणजे खूप त्रास होत होते मला. आणि मग असं झालं, की अरे काय होतंय माझ्या बॉडीसोबत. आणि मी कुठलंही काम घेतलं, मी सिरियस नसायची. सिरियस म्हणण्यापेक्षा ना, मी होतच नव्हतं. म्हणजे मला असं व्हायचं ना एका मोमेंटला, की मला नाही करायचं, कळतं ही गोष्ट वाईट आहे, तर मग तरी करायची. आता मला माहिती होतं वजन वाढतंय, तरी मला इतकं स्वीट खावंसं वाटायचं ना, मी असं ऑर्डर करून करून कधी कधी खाल्लेले आहेत केक्स. अरे होतंय, मग काय करू, याला मला कधीच ऑप्शन नाही दिसला. मग नंतर मला जसं जाणवलं, किंवा मी जे पूर्वीचे मला जी लोक ओळखत असतील, मी खूप डिफरंट पर्सनॅलिटी होते ना, आज मी खूप डिफरंट आहे. पण मला माझ्या ॲक्च्युअल जी पहिली पर्सनॅलिटी होती, मला तिथं यायचं आहे. तर
माझं म्हणजे वजन वाढलं. मी डॉक्टरकडे गेलेली होती. मला असं त्रास व्हायला लागले की बाबा त्रास होतोय म्हणून. तर मग आम्ही असं जस्ट नॉर्मल मी चेकअप केलं, तर माझं हिमोग्लोबिन खूप कमी आलं. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला ब्लडची खूप कमी आहे, सो ब्लड वाढलं पाहिजे शरीरामधलं. सो एक कारण मला फिक्स झालं. मी 8 एक दिवस स्टिक होते. त्यांनी मला जे जे खायला सांगितलं नंतर दिलं सोडून. ते 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर ना सेम गोष्टी सुरू राहिल्या. मग माझी चिडचिड व्हायची. मग मी ना असं गप्पा मारता मारता ना मला रडायला यायचं. कधी कधी मला रिझनच नसायचं मी का रडते. मग घरातलं असं माझा नवरा पण म्हणायचं, बाई का रडती तू, काय झालं, आपलं तर काही झालेलं नाही आहे. आणि माझ्याकडे कुठलंही म्हणजे इतकं मूड स्विंग्स व्हायचे, कधी खूप सॅड, कधी खूप हॅपी, कधी मलाच कळायचं नाही मला काय होतंय म्हणून. मग नंतर पुन्हा एकदा मी असं सेल्फनेच मी गेलेली आहे. मग मी एकदा डॉक्टरांना सांगितलं मला हे सगळ्या गोष्टी होत्या. मग मी त्यांना बोलले मला PCOD असेल का, मला असं असं झालेलं असेल का. मग ते बोलले तुमच्या शंका काढू. शंका काढायला गेलेली मी, मला ॲक्च्युली PCOD होता. आणि PCODमध्ये तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, प्रत्येकाला वेगळे सिम्टम्स असू शकतात. तर त्याचे खूप सिम्टम्स आहे, पण मला एकच सिम्टम्स होतं, माझं वेट खूप गेन होत होतं. म्हणजे मी खाल्लं तरी वजन वाढतंय, नाही खाल्लं तरी वाढतंय. आणि असं म्हणजे महिन्याला 3-3, 4-4 किलो वजन माझं वाढत होतं. सो मग जेव्हा कळालं PCOD, त्या दिवशी मी प्रचंड रडले. पुन्हा झालं सेल्फ केअर करू. 8-10 दिवस झालं सेल्फ केअर मोडलं. त्याच्यानंतर लगेच 1 महिन्याने मला कळालं की प्रेग्नन्सी आहे. प्रेग्नन्सीमुळे मग मी थोडंसं नीट स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात झाली. आणि 2.5-3 महिन्यानंतर माझं मिसकॅरेज झालं. आणि ती गोष्ट इतकं माझ्या मनाला लागली. आणि ती मनाला लागण्याच्या पहिलेच ना, मला मनाला लागलेली गोष्ट, जेव्हा लोक ना तुमचं टेन्शन काय, तुमचं दुःख काय, तुम्ही कोणत्या सिच्युएशनमधून जाताय, मग त्यांची ॲडवाईस होतं, इट्स ओके. अरे होत असेल, मान्य आहे. पण मी जर माझं जस्ट झालेली गोष्ट आहे, तुम्ही जर असं बिहेव करत असाल, हे खूप कॅज्युअल आहे, हे होतच म्हणजे कॉमन गोष्ट आहे. होत असेल, आय नो, होतात, बऱ्याच जणांचं होतं, माझंच झालं असं नाही. पण इमोशनली तेव्हाही कधी मला कुणाचा सपोर्ट भेटला नाही ना, मला कधी कुणाचाही सपोर्ट असा नाही का की ओके मला अंडरस्टँड करणारं ह्या जगात अजून कोणी नाही असं मला वाटतं, अजूनही नाही. ओके माझा नवरा आहे, तोही मला इतकं अंडरस्टँड करतो असं मला वाटत नाही. माझं मुलंही नाही, माझे आईबाबाही नाही. कारण आईबाबांना वाटतं मी खूप हट्टी वगैरे आहे. आता मला असं वाटतं की मी खूप स्टेबल झालेली आहे, भरपूर मी स्वतःमध्ये चेंजेस केले. बट त्यांना असं वाटतं नाही, कदाचित तू फटकळेस म्हणून तू काहीतरी बोलली असेल. अरे मला असं वाटतं मी तर पूर्ण प्रोग्राममध्ये शांत होती, किंवा एखादी घडलेली गोष्ट आहे त्यात मी अगदी शांत होते, मग तुम्ही माझ्यावर बिलीव्ह का नाही करत आहे. मग मला परत असं वाटतं अरे हां, फटकळच छान होती, मी उत्तरं द्यायला हवी होती. म्हणजे असं नाही बरं का, पण सिच्युएशन असतात राव. म्हणजे जेव्हा लोक तुम्हाला ना, तुम्ही नसतात पण तुमच्याबद्दल एक मत बनवून घेतात ना, ते मला फार खटकतं की अरे मी जर नाही केलेलं आहे, मी जर हे नाही केलं आहे. किंवा कधी कधी माझ्या नवऱ्याचं आणि माझं पण असं होतं की त्याला असं वाटतं हां मे बी तू बोलली असावीस. अरे मी नव्हतीच तिथे, मी बोलली कशी असेन, असं म्हणजे नाही का ते होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ना, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या मनावरती त्रास होतो. सो गाईज, आजचा व्हिडिओ करण्यामागचा एकच उद्देश होता माझा, की मला बॅक टू जर्नी यायचं आहे. आणि मी ॲज अ परफेक्ट पर्सन म्हणून मला अजिबात नाही यायचं. जे माझ्या पूर्वीच्या व्हिडिओत होतं, मला व्हिडिओ परफेक्ट पाहिजे, सगळं परफेक्ट पाहिजे, नाही गाईज. आणि हो, एक सांगते, म्हणजे मी काय असंच नाही आली आहे. मी PCODबद्दल भरपूर सगळ्या गोष्टी मी स्वतः ते रिव्हर्स आपल्याला कसं करता येतं. मी पण प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी झालेला आहे. वजन माझं तितकं कमी झालेलं नाही आहे. आणि मुळात मी आत्ता म्हणणार नाही मला माझं वजन कमी करायचं नाही. मला माझ्या शरीरामधल्या गोष्टी बदलायच्या आहे. आपल्या हार्मोनल जे असतं ते मला स्टेबल करायच्या आहेत. एक छानशी लाईफस्टाईल सुरू करायची आहे. लाईफस्टाईलमध्ये काय येतं की बाबा रोज तुम्ही चांगलं जेवण घ्या, चांगला आहार घ्या, बाहेरचं खायचं नाही, जंक खायचं नाही, साखर जेवणातून बंद करायची. त्याचबरोबर म्हणजे सीड्स वगैरे मी ज्या खाती आहे, मी सगळं सांगणार आहे. म्हणजे मी कुठलं ड्रिंक्स घेते, मी आता ड्रायफ्रूट्स खातात. बऱ्याच जणांना ग्रह असतो की ड्रायफ्रूट्सने वजन वाढतं. नाही, एक योग्य प्रमाणामध्ये तुम्ही योग्य फॅट्स आपल्या शरीरामध्ये घेतले तर ते गुड फॅट्स असतात. सो ते मी कसं कन्झ्युम करते. मी माझं PCODची जी जर्नी आहे ती, म्हणजे मी कशा पद्धतीने, मला डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे की कसं काय खायचं, काय नाही करायचं. तर मला असं वाटलं की आजकाल ना PCOD हा खूप कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे.
बऱ्याच जणांना माहीत म्हणजे कळतच नाही. मला स्वतःला कळायला ना 1-1.5 वर्ष गेलं. म्हणजे जेव्हा माझी परिस्थिती अगदी अशी झाली ना, की म्हणजे मला मी कोण आहे मलाच नव्हतं कळत. अरे ही तर मी नाही आहे हे जाणवायला लागल्यानंतर मी गेले डॉक्टरकडे. कारण सिम्पटम्स नव्हते माझे ॲक्च्युली तसे वजन वाढायचं सोडलं तर. तर आत्ता मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम ना खूप महिलांमध्ये आहे. आपल्याला कळतं की चिडचिड होतीये किंवा हे होतंय ते होतंय. सो सेल्फ केअर करणं खूप गरजेचं आहे. लोकांचं जाऊ द्या, फार विचार लोकांचा करायचा नाही. कारण आपल्या मेंटल सिच्युएशनला आपल्या स्वतःला हँडल करावं लागतं, कोणीही येत नाही. त्यामुळे इथून पुढचे व्हिडिओ माझे ना लाईफस्टाईलबद्दलचे असतील. म्हणजे लाईक चांगल्या गोष्टी काय आहे, तुम्ही काय करू शकतात, असं काही स्पेसिफिक टॉपिक मला नाही इथं सांगायचे की मी हे सांगेल ते सांगेल. जसे जसे माझे व्हिडिओ येतील तसे तसे ते तुम्हाला कळतील. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ असं मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं असेल तर करा. कारण बळजबरी कुठल्याही गोष्टीला नसावी. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की करा. सो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आता काय मी लवकर जात नसते बरं का यूट्यूब सोडून, त्यामुळे लवकरच भेटूयात. बाय बाय.